नमस्कार, स्टार टीव्ही 9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहतात स्टार टीव्ही 9 मराठी न्यूज. बातमी आहे, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भीमाशंकर कारखान्यात वृक्षारोपण. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कारखाना परिसरात आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात चेअरमन बाळासाहेब बेंडे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कारखाना परिसरातील सुमारे 10 हेक्टर क्षेत्रात आंबा लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी बाळासाहेब बेंडे यांनी वाढते प्रदूषण आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीविषयक शेतकरी मेळावे. ह्याच बातमीचा आढावा घेतला आहे स्टार टीव्ही 9चे संपादक नवीन सोनवणे यांनी. जयंती तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस हा अजितदादांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो आणि महाराष्ट्रात सगळीकडं अतिशय उत्साहाने असा हा दिवस साजरा होत असतो. परंतु आज दुर्दैवाने अतिशय दुःखित अशा अंतःकरणातून जयंती साजरी करावी लागत आहे. आणि ही जयंती साजरी करत असताना आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सर्व 7 दिवसासाठी जनसेवा सप्ताह म्हणून ही अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून जनसेवा सप्ताहाचे 7 दिवसाचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणार आहेत. आज सकाळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादांना आम्ही सगळ्यांनी अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली जयंतीच्या निमित्ताने. आणि आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ह्या प्रांगणामध्ये आम्ही सगळेजण एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून दादांची नेहमी एक म्हणणं असायचं की दादांना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दादांना सगळ्यात काय आवडायचं तर स्वच्छता आवडायची आणि वृक्षारोपण किंवा झाडांवर खूप मोठं प्रेम दादांचं होतं. आणि तोच धागा पकडून आम्ही आज भीमाशंकर कारखान्याच्या ह्या प्रांगणामध्ये दादांच्या ह्या जयंती निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आज त्याच निमित्तानं एक नवीन असा उपक्रम जो ऊस उत्पादकांच्यासाठी गरजेचा आहे. भविष्य काळामध्ये आपल्या भागामध्ये ऊसाची शेती फार मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु ती होत असताना क्षेत्र हे मर्यादित आहे आणि ते क्षेत्र मर्यादित असताना शेतकऱ्यांना शेवटी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चांगला भाव देण्याचा प्रयत्न करत आहेच आहे. परंतु तो भाव देत असताना त्याचं उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून आम्ही एक नवीन अशी जी AI टेक्नॉलॉजी आता आहे त्या AI टेक्नॉलॉजीच्या संदर्भात सुद्धा खूप मोठा प्रसारण करण्याचं काम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आमचं सगळी शेतीचा जो स्टाफ आहे आणि शेतीच्या माध्यमातून होत आहे. जवळजवळ आमच्याकडे आता 150 लोकांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन कसं घेता येईल याच्यावर सुद्धा भर देणार आहोत. आणि ह्या जो सगळा जो इथं जवळजवळ 9 ते 10 एकरचा जो परिसर आहे त्या 9 ते 10 एकरच्या परिसरामध्ये आम्ही अशा पद्धतीचं मोठं वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आज त्या निमित्ताने सगळ्या तालुक्यातून आम्ही कार्यकर्ते बोलवले होते. कारखान्याच्या परिसरातले सगळे लोक उपस्थित आहेत.